आमदार रोहित पवारांची दुपारी 1 वाजल्यापासून ईडी कार्यालयात चौकशी। प्रतिभा पवारांसह वडील राजेंद्र पवार आणि पत्नीही राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थित। आमदार रोहित पवारांची ईडीकडून चौकशी। प्रतिभा पवारांसह वडील राजेंद्र पवार आणि पत्नी देखील कार्यालयामध्ये उपस्थित। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचं आंदोलन। ईडीचा वापर करत विरोधी पक्षातील अनेकांचा आवाज दाबण्याचं काम केंद्र आणि राज्याकडून सुरू असल्याचा आरोप। प्रतिभाताई या माऊली आहेत, त्यांना आज रस्त्यावर यावं लागतं हे दुर्दैव। सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून प्रवीण दरेकरांची टीका। ठाण्यात केंद्र आणि राज्य सरकारविरोधात शरद पवार गटाची जोरदार निदर्शनं। वाढत्या महागाईचा नोंदवला निषेध। पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाचं घंटानाद आंदोलन। भाजप रोहित पवारांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत असल्याचा आरोप। भिवंडीत भाजप विरोधात शरद पवार गटाचं निषेध आंदोलन। रोहित पवारांवर जाणीवपूर्वक कारवाई केल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवार राजकारणात सक्रिय। जय पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर। जय पवारांच्या हस्ते परिसरात राष्ट्रवादीच्या अनेक शाखांच्या फलकांचं उद्घाटन। बारामती तालुक्यात ओबीसींवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरासमोर होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सहयोग सोसायटी बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। हंगामी अर्थसंकल्प असल्यानं कररचनेत बदल होणं अपेक्षित नव्हतं, तर 3 लाख कोटींपर्यंत शेती व्यापार नेण्याचा प्रयत्न करतायत। ही स्वागतार्ह बाब। महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे ललित गांधी यांची प्रतिक्रिया। सरकारकडून रेल्वे इन्फ्रावर अधिक भर। अर्थसंकल्पातून आधीच्या योजना पुढे नेण्याचा प्रयत्न। इंडियन मर्चंट चेंबर्सचे महासंचालक अजित मंगरुळकर यांची प्रतिक्रिया। केंद्राचं बजेट सर्वांना दिलासा देणारे। शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांची प्रतिक्रिया। सर्वसामान्यांना दिलासा देणारा आणि विरोधकांचं तोंड गप्प करणारा अर्थसंकल्प। खासदार गोपाळ शेट्टी यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया। सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून अर्थसंकल्प सादर होणं अपेक्षित होतं, मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपनं अर्थसंकल्प सादर केला। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची टीका। मुंबई महापालिकेचा उद्या अर्थसंकल्प। या वर्षात निवडणुका असल्यानं मुंबईकरांवर कोणत्याही करवाढीचा बोजा पडणार नाही अशी अपेक्षा। सोरेन यांना अटक करण्यासाठी 7,000 पोलिसांचा फौजफाटा आला होता। झारखंडमध्ये जास्त जागा नाहीत, पण त्याही जागा भाजपला घ्यायच्या आहेत। सोरेन अडथळा ठरतील म्हणून अटक केली। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा आरोप। संजय राऊत बावचळलेत, त्यांना ट्रीटमेंटची गरज। आमदार प्रकाश सुर्वे यांचा राऊतांवर निशाणा, तर राऊतांनी शिवसेना संपवण्याचं काम सुरू केल्याचा आरोप। उद्धव ठाकरे पार्ट टाइम राजकारण करतात। लहर आली की ते फेरफटका मारत असतात। उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर प्रवीण दरेकरांची टीका। ठाकरे गटाच्या मागे सध्या यंत्रणा हात घेऊन मागे लागल्यात, मात्र यंत्रणा कितीही मागे लागल्या तरी आम्ही निष्ठावंत शिवसैनिक डगमगणार नाही। राजन साळवींनी व्यक्त केला विश्वास। कोकण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भाजपकडून ठाकरे गटाला धक्का। तब्बल 25 वर्ष आमदार असलेले सूर्यकांत दळवी यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये दळवींचा भाजपात प्रवेश। रत्नागिरी सिंधुदुर्ग नंतर आता भाजपचा रायगड लोकसभेवर डोळा। सूर्यकांत दळवींच्या प्रवेशानंतर रायगडचे बडे नेते भाजपच्या गळाला लागणार। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत लवकरच शक्ती प्रदर्शन। संजय गायकवाड यांना भावना मांडण्याचा अधिकार, मात्र गायकवाडांची भाषा योग्य नाही। गायकवाडांनी भुजबळांवर केलेल्या वक्तव्यानंतर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय प्लॉट्स विकणाऱ्या राज्यातील 41 प्रवर्तकांना महारेराची कारणे दाखवा नोटीस। महारेरा नोंदणी क्रमांक नसलेल्या प्रकल्पातील प्लॉट्स खरेदी टाळावी, महारेराचं आवाहन। मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला ओबीसी संघटनांकडून हायकोर्टात आव्हान। याचिकेवरील तातडीच्या सुनावणीस मात्र हायकोर्टाचा नकार। राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशानंतर ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण। अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी मागासवर्गीय जाती जमातींसह भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांचं वांद्रे जिल्हाधिकाऱ्यासमोर निवेदन। नाशिकच्या येवल्यात ओबीसी आणि भटक्या समाजाचं आंदोलन। सरकारच्या अध्यादेशाला ओबीसी समाजाकडून विरोध। अध्यादेश रद्द करण्याची मागणी। महाविकास आघाडीतील 3 पैकी एका पक्षाच्या तिकिटावर संभाजीराजेंनी लढावं। कोल्हापुरात लोकसभेला पाठिंबा देणार, महाविकास आघाडीतील सूत्रांची माहिती।
राहुरी वकील दाम्पत्य हत्येच्या निषेधार्थ भिवंडीत वकिलांचा मोर्चा, मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भिवंडी वकील संघटनेची मागणी। महायुतीचा जो उमेदवार असेल तोच उमेदवार परभणीतूनही निवडून येणार, परभणी भाजप आमदार मेघना बोर्डीकरांना विश्वास। प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेअंतर्गत राज्यातील 101 केंद्रांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, राज्यातील 15 जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, विश्वकर्मा केंद्राचे संचालक, प्रशिक्षणार्थी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित। शहापूरमध्ये विषबाधा झालेल्या 4 मुलींची प्रकृती पुन्हा बिघडली, बासईच्या आदिवासी आश्रमशाळेत काल 109 विद्यार्थ्यांना अन्नातून झाली होती विषबाधा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।